मध्ये त्या ठिकाणी लिहिलंय, त्याला क्लीन चिट दिली. जर राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ असे जर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या पुढाऱ्यांच्या पाठीमागं उभा राहणार असतील तर या राज्यात लेकी बाळी आणि सर्वसामान्य माणसांनी देवाभाऊ न्याय कुणाकडे मागायचा? आमचे अनेक प्रश्न आहेत. आम्हाला ह्या विषयाचं राजकारण करायचं नाही, पण संपदा मुंडेचं ज्या पद्धतीनं मारलं गेलंय त्याच्यावर अनेक प्रश्न आहेत. याची उत्तर हे त्या मुंडे कुटुंबियालाच नाही तर संबंध महाराष्ट्राला आणि बीड जिल्ह्याला मिळणं हे अपेक्षित आहे. देवाभाऊ, जिथं संपदाचे मृतदेह आढळला ते हॉटेल कोणतं आहे देवाभाऊ? तर ते हॉटेल मधुदीप आहे. ते मधुदीप हॉटेल कुणाचं आहे? ते मधुदीप हॉटेल हे भोसले नामक व्यक्तीचं आहे, जो भोसले हा रणजितसिंह निंबाळकरांचा संभाव्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे. त्याच हॉटेलमध्ये कसं संपदाचा आत्महत्या होती? संपदा त्या हॉटेलमध्ये रात्री 1:30 वाजता चेक इन केली असं सांगितलं गेलं. देवाभाऊ, पोलिसांनी त्या हॉटेलचे संपदा आल्याच्या अगोदरचे आल्यापासून मिनिट टू मिनिट सीसीटीव्ही फुटेज हे तिचं प्रेत बाहेर काढेपर्यंत हे तिच्या कुटुंबाला दिलं पाहिजे. तिथं कोण आलं, कोणी धमकवलं का, तिचा घातपात झाला का, त्या हॉटेलमध्ये काय झालं? कारण ते हॉटेल हे तुमच्या रणजितसिंह निंबाळकरांच्या संबंधित भोसले नावक व्यक्तीचं आहे. आणि ज्या संपदाने तक्रार केली, तक्रार काय केली की मला खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून सांगतायत. हे खोटे फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून कोण सांगतंय? तर 3 पोलीस अधिकाऱ्याचे नावं तिने लिहिले आणि तिने महाडिक नावाच्या ज्या PIला ज्या वेळेला सांगितलं त्यावेळेला त्या महाडिकने उडवाउडीचे उत्तर दिले. हे 19 जूनच्या तक्रारीत संपदाने म्हणले आणि त्यावेळेला DYSP हे राहुल धस होते. हे राहुल धस कुणाच्या जवळचे आहेत? DYSP हा महाडिक कुणाच्या मनावर काम करतो? हे पाटील, जायपत्रे आणि बदने हे कुणाच्या मनावर काम करतायत हे देखील देवाभाऊ महाराष्ट्राला कळलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं संपदा गेली आणि तुम्ही ज्याच्या पाठीवर कौतुकाचे थाप टाकताय देवाभाऊ, हे जे सत्तेच्या बळावर हे जे तुमचे खाली वळू माजलेत ना, ह्या वळूंनी एवढा हैदोस घातलाय. खरं तुम्हाला दिसत नाही का, तुम्हाला बघायचं नाही? हा प्रश्न आता आम्हाला पडलेला आहे. त्या फलटणमध्ये ज्यावेळेला आता आम्ही बोलायला सुरुवात करतो एवढी दहशत आहे, एवढी दादागिरी आहे. त्या फलटणमध्ये दिगंबर हगवणे नावाचा देवाभाऊ एक माणूस आहे. तो 2019ला तुमच्या पक्षाचा विधानसभेचा उमेदवार होता. त्याला 89,000 मतं पडलीत. त्या हगवणेला 2007 पासून तो रणजितसिंह निंबाळकरांच्या सोबत होता. त्याच्या कुटुंबाने फोन करून मला माहिती दिली. त्या हगवणेच्या वर किती केसेस केल्या देवाभाऊ? ED, MPID, मकोका. आज 3 वर्ष झाले देवाभाऊ. तो हगवणे जो तुमच्या पक्षाचा विधानसभा लढलेला माणूस आहे, आज 3 वर्ष झाले तो जेलमध्ये. त्याच्या बायकोवर सातत्याने केसेस केल्या जातात. त्याची बायको जर कोर्टामध्ये त्या ठिकाणी ताई बसलेल्या असल्या तर तिथं याचा भाऊ रणजित निंबाळकरचा निंबाळकर, त्याचा PA राजेंद्र शिंदे आणि हे रोहित नागटिळे ज्यांनी संपदाला फोन लावून दिला खासदारांना आणि खासदारांनी तिथं तिला हिनवलं की तू बीडची आहे म्हणून अशा पद्धतीनं वागतेस का, दम दिला तिला. हेच ते 2 PA आहेत आणि हाच तो निंबाळकर आहे जो खोटे गुन्हे त्या ठिकाणी पोलीस स्टेशनला दाखल करतो. पोलिसांनी जनतेचं रक्षक असायला पाहिजे, जनतेवर अन्याय होऊ नये ह्या भावनेनं पोलिसांनी काम केलं पाहिजे. पण आता फलटणमध्ये रक्षकच भक्षक बनलेत. त्या हगवणे कुटुंबाच्या 2 मुली आहेत देवाभाऊ, लहान आल्या 2 मुली. जशा निंबाळकरांना मुली आहेत ना, तशा त्या हगवणेला 2 मुली आहेत देवाभाऊ. त्या हगवणेच्या 2 मुलीने सुसाईड नोट लिहिली. ती सुसाईड नोट एकदा वाचा देवाभाऊ, तुम्हाला विनंती आहे. आणि त्या मुलीनं वाचल्या. त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांनी लिहून ठेवलंय की खासदाराच्या दबावापोटी आमच्या वडिलांच्यावर कसे गुन्हे दाखल होत आहेत. हे त्यांचे फोटो बघा देवाभाऊ, हे दवाखान्यातले त्यांचे फोटो आहेत. त्या मुलीचा जॉब आहे. आणि हगवणे तुमच्या पक्षाचा उमेदवार आहे, हा काय आमच्या पक्षाचा नाही आहे. आणि आज खासदार रणजित निंबाळकर आम्हाला दबाव करतायत. ह्या मुलींना त्या फिर्यादींनी सांगितलं की आमच्यावर केसेस करा म्हणून. ह्या मुलीच्या सुसाईड नोटमध्ये हे आम्ही सांगत नाही. आणि त्या हगवणेला आज 3 वर्ष झाले तो जेलमध्ये, त्याच्या बायको फरार. त्याच्या घराचे तुम्ही त्या ठिकाणी कुणी नळ कनेक्शन कट केलं, त्याच्या घराची वीज कुणी कट केली? ज्या हगवण्यांनी, जो 2014ला विधानसभा लढला, 19ला विधानसभा लढला,
अशा माणसाचे जर हे हाल फलटणमध्ये होत असतील देवा भाऊ, तर आमची संपदा काय? त्या संपदाचा जर छळ होणारच हो. तुम्हाला किंकाळ्या तिच्या नाही ऐकू आल्या. रत्न शिव संभाजी निंबाळकर, देवा भाऊ लिहून घ्याल. रत्न शिव संभाजी निंबाळकर आर्दकीचा आहे. 12 मार्चला त्याचा खून झाला. खून कुणी केला? तुमच्या भारतीय जनता पार्टीचा जो सरचिटणीस आहे तालुक्याचा, त्याच्या भावानं खून केला. आणि तो आरोपी अद्यापपर्यंत दत्तात्रय निंबाळकर नावाचा फरार आहे. कृष्णा आंधळे सापडला जसा नाही, तसा हा दत्तात्रय निंबाळकर देखील फलटणच्या पोलिसाला सापडलेला नाही. म्हणजे काय अराजकता माजली फलटणमध्ये देवा भाऊ, हे तुम्ही बघताय. तुमचे पोलीस हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी म्हणून काम करतायत. आता मी सांगण्यापेक्षा आमचे राठोड नावाचे एक मुकादम आहेत, मी त्यांना विनंती करतो की त्या मुकादमाचे भाऊ आहेत, त्यांच्यावर सोबत काय झालं हे देवा भाऊ संवेदनशील जर तुम्ही असाल, आणि ज्याला तुम्ही काल क्लीन चिट दिली ना, तो कशा पद्धतीनं वागतोय आणि काय कारखान्याच्या मुकादमांनी पैसे बुडवावे असं आमचं मत नाही. पण ज्याला तुम्ही पैसे दिले त्याच्याकडनं पैसे घ्यायची काय प्रक्रिया आहे? 5-5 गुन्हे तुम्ही पोलीस स्टेशनला एका दाखल करताय एका व्यक्तीवर, आणि त्याला वकील गावाकडनं घेऊन जावा लागतो किंवा साताऱ्याहून मागावा लागतो. म्हणजे एवढी दहशत कुणाची आहे तिथं देवा भाऊ? तुम्ही आपण कायद्याच्या राज्यात राहतो का नाही हा प्रश्न त्या ठिकाणी मुकादमाला पडलाय. अहो तुम्ही मुकादमाचे चेक घेता, बॉन्ड घेता, तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करून तुमचे जे पैसे ते घ्या ना, त्याच्याबद्दल आमची ना नाही. पण पोलीस जर वसुली केंद्राचं काम करायला लागले तर या महाराष्ट्रात नेमकं सर्वसामान्य माणसांनी कुणाकडे न्याय मागायचा? रक्षक भक्षक बनलेत. आणि म्हणून अशा संपदासारख्या आमच्या मुलीच्या ही हत्या आहे का आत्महत्या आहे याच्यावर संशय. तिच्या हातावर 4 पानाची नोट आहे, तिच्या नातेवाईकाला हा संशय, मला नाही, तिच्या नातेवाईकाला संशय की जी मुलगी 4-4 पेजचं त्या ठिकाणी जॉब देते, 2-2 पानाच्या तक्रारी देते, ती 4 ओळीचं हातावर कसं लिहून ठेवते? तर हँडरायटिंग एक्सपर्ट कडून त्या ठिकाणी त्या दोन्ही अक्षराच्या संपदाची त्या ठिकाणी टॅली झाली पाहिजे. आणि संपदाच्या हत्येला आत्महत्या दाखवून तिची बदनामी करून याला वेगळं वळण दिलं जातंय, याची सखोल चौकशी झाली पाहिजे. मधुदीप हॉटेलची देखील चौकशी झाली पाहिजे. सगळे सीसीटीव्ही फुटेज त्या ठिकाणी आले पाहिजेत. आणि आता मुकादमाशी कसे वागतायत हे ते तुम्हाला सांगतील. बोला. मी मधुकर राठोड, गावंदारा, धारूर तालुक्यात राहतो. तर माझ्या भावाने तिथं करार केलता. करार करून त्याची टोळी पळून गेल्यामुळे त्याच्याकडे थकीत रक्कम राहिली. थकीत रक्कम राहिल्याच्या नंतर त्यांनी माझ्या भावावर हे केलं, गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल झाला म्हणून त्यांनी संध्याकाळी रात्रीचे 3 वाजता माझ्या घरी आले. तर मी शेतात राहतो. शेतात राहिल्यामुळे यांच्या 3 गाड्या आल्या कारखान्याच्या. 3 गाड्यामध्ये 3 पोलीस होते आणि बाकी एक 10-12 जण लोक सगळे पैलवान होते. तर त्यांनी असा दरोडा टाकला माझ्यावर की बघायचंच काम नाही. माझी खाली गावापासून 1 किलोमीटरवर मी राहतो. तर त्या ठिकाणी त्यांनी माझ्यावर प्रेशर आणून, माझ्या भावावर प्रेशर आणून, माझा भाऊ त्यावेळेस घरात पण नव्हता, पण माझ्या महिलाशी घरी हुदत घालून परत तिकडे खासदार साहेबाला फोन करून की PI आठवले साहेबाला फोन केला की माझे लोक तिथं मारले, आता माझं एकच घर आहे आणि माझे लोक काय पोलिसाला मारणार आहेत. त्यानंतर त्यांनी नंतरच्या आणखी त्या चक्करला हे झालं म्हणून दुसऱ्या चक्करला आले. मग माझ्या भावाला त्यांनी ओपळी स्टँडहून ते वडवणी पोलीस स्टेशनमध्ये हे करून त्यांनी फलटणला घेऊन गेले. फलटणला नेल्यानंतर त्यांनी 400 गुन्ह्यामध्ये आम्हाला कोर्टानं जामीन दिली. तर जून 1 तारखे ते 15 जून 2024चा हा मॅटर आहे. तर मी नातेवाईक म्हणून माझ्या एका गावामध्ये मुकदम चांगला आहे भगवान गुले म्हणून, हा माणूस म्हणला मधुभाऊ तुम्ही आमच्यासोबत या पाहिजे, तुम्ही नातेवाईक आहेत. मी म्हणलं त्यांना मी काही येऊ शकत नाही, पण तुम्ही म्हणलं तर मी येतो. तर मी गेल्याच्या नंतर आम्ही व्यवहार मिटविण्यासाठी तिथं गेलो. व्यवहार मिटवण्यासाठी गेलो तर आमच्या गावातले मध्यस्थी म्हणले तुम्ही थोडं कारखान्याचं काम आहे, आम्ही बोलवल्यानंतर या, तुम्ही थोडं साईडला थांबा. तर बसस्टँडवर मी ATM मध्ये पैसे काढलेत फलटणमध्ये, आणि फलटणमध्ये बसस्टँडवर पैसे काढून मी मार्केट आपलं भाजीपाला मंडी जी असते त्या भाजीपंडीमध्ये मी आराम करीत होतो. तर मला एक पोलीस स्टेशनहून लँडलाईनहून फोन आला. तर माझ्यावर गुन्हाच नाही तर लँडलाईनहून माझा नंबर कसं काय पोलिसांनी हे केला. सर्च केल्यानंतर माझं लोकेशन तिथं दिसलं. तर 2 गाड्या स्कॉर्पिओ फुल भरून आल्या पैलवानाच्या. आणि कारखान्याचा जो कर्मचारी पुजारी नावाचा हा सगळ्यात मुकादमाली किडनॅप करायचा आणि तिथं नेऊन हाणमार करून कारखान्याचे पैसे तर याजासकट वसूल करून स्वतः खिशामध्ये कसे पैसे येतील हा काम तो करीत होता. तर माझ्या भावाची रक्कम भरण्यासाठी तर माझे काही एक नातेवाईकाची वाहनं त्याच कारखान्याला चालू होते. तर रक्कम त्यांच्याच कारखान्यात जमा होती. एक 8 लाखाचा व्यवहार होता. तर तिकून शरद चौगुले म्हणून एक कर्नाटकमध्ये कारखाना आहे, यादवाड आयशीपील कारखाना. तर शरद चौगुले त्यांना
वारंवार फोन करायचे की तुम्ही त्या मधुकर राठोडला त्रास देऊ नका, तुमचा काय व्यवहार असेल मी एका मिनिटात सॉल्व्ह करतो, मी कारखान्याहून निघालोय कर्नाटकमधून, तर मला येऊपर्यंत थांबा, तुम्ही त्याला कशाला त्रास देता. तरी ह्यानी मला त्याला फोन करायला लावायचा आणि ह्यानी मला मारायचं, झाडाला पाय बांधायचे आणि वरून खाली मानावर सोडायचं. तर मानाचा आज बी माझ्या ह्या सगळ्या बाजूचा फोटो जर काढला, कुठल्याही दवाखान्यात काढा, माझ्याकडे पैसे नाही दवाखान्यात जायला, हा पूर्ण माझा शरीर खिळखिळा केलेला आहे त्यांनी. आज बी जरी दवाखान्यात गेलो तरी सगळे डॉक्टर सांगतील काय प्रकार आहे ती. म्हणजे 2024 10 तारखेला जून महिन्यामध्ये घटना घडलेली, आज बी माझा आजार बरा झालेला नाही. ह्या कारखान्याच्या पुजारी साहेबांना सगळं माझं वाटोळं केलेलं आहे. आणि त्यानंतर आम्ही व्यवहार मिटवण्यासाठी कारखान्याचे शरद चौगुले कर्नाटकमधून कारखान्यावर येऊपर्यंत त्यांना दम निघाला नाही. मला तिथून भाजी मंडीतून ताब्यात घेऊन विमानतळावर नेऊन मला मारहाण भरपूर केली त्यांनी. आणि त्याच्यानंतर मला माझ्या नातेवाईकाला फोन लावायचा, वरून मार चालू. माझ्या भाच्याचा नंबर आज बी तिथून टॅली करा, त्याच्यावर काय रेकॉर्डिंग निघते ती बघा, माझ्या ड्रायव्हरला बघा, माझ्या बहिणीला बघा, माझ्या घरच्याली बघा, ते सगळं त्या पोलीस स्टेशनला निघल तिथून. मग माझ्यावर गुन्हा दाखल नाही तर मग पोलीस स्टेशननी माझा नंबर कसं काय लँडलाईनहून मला लोकेशन काढलं. आज कित्येक गुन्हे लोकांवरती तेल नाही लवकर काढत नाही, आणि माझं त्यांनी ते लोकेशन काढलं. त्यांनी मला ताब्यात घेतलं, विमानतळावर नेऊन हाणमार करून संध्याकाळी 7 ते 7:30च्या दरम्यान मला पोलीस स्टेशनमध्ये आणलं, फलटण पोलीस स्टेशनला. एक पाटील अधिकारी नावाचं तिथं एक PI कोण होतं ते मला काही एवढं माहित नव्हतं. पण त्याच्यानंतर 2 लोक दुसरे उभा करून म्हणले तुझ्यावर हे गुन्हा दाखल करणार आहेत, लवकर तरतूद कर सकाळपर्यंत, नाहीतर तुझ्यावर उद्याच्याला हे विनयभंगाचा गुन्हा 100% होणार. आता माझा तिथं करार नाही, माझ्याकडे त्या कारखान्याचे पैसे नाही, मी मिटवाय गेलेलो माणूस, जामीन गेलेला माणूस गेला की त्यांनी बडवायला चालू करते. आता तिथून मी नंतर मला नेलं कुठं, निसर्ग दाबा, धनंजय गोविंदराव साळुंके पाटलांचा हॉटेल आहे तिथं निसर्ग. एक 2-4 किलोमीटरवर पुढे गेलं की एक उजव्या साईडला हॉटेल आहे, त्या हॉटेलवर मला रातभर ठेवलं त्यांनी. एक 5 पैलवान ठेवले माझ्यापाशी, आणि तिथं मी दिवस निघेपर्यंत, उद्या 10 वाजेपर्यंत पैसे नाही आले तर तुझ्यावर विनयभंगाचा गुन्हा 100% दाखल होणार. आणि आता हे जे आमचे मुंडे डॉक्टर गेलेत, हे कारणास्तव हे जे गेलेत हे आत्महत्या नसून एक घातपात 100% असणार. कारण का की मला माहिती, मी मार सहन केलाय, मी त्याच्यातून वाचलोय. काय मला माझ्या जीवाला मार काय झाला असेल ती मला माहिती. मी त्यांच्या विनंती केली की माझे लेकरं फार लहान आहेत, माझा जीव जाऊपर्यंत तुम्ही मारू नका. अहो मला एक 15 मिनिट मला काही कळलं नाही, एवढं मारलं त्यांनी आजपर्यंत. हे मला मार दिलेला त्यावेळेस फोटो आहे माझ्याकडं. हे बघा साहेब, बघा हे जरा डोळे तुम्ही थोडे बघा, माझं किती मार लागलेला त्यावेळेस. आणि हा पाठीचा जर आज कणा तुम्ही आज बी फोटो काढला कुठल्याही दवाखान्यात, तर मला 100% आज त्याची आणखी जखम नीट दुरुस्त झालेली नाही. आणि दवाखान्यात जायला माझ्याकडे तर काय पैसा बी राहिलेला नाही. ह्यांनी उद्ध्वस्त केलंय. पुजारी साहेबांनी 8 लाख याजानं घेऊन परत माझ्याकडून 5 लाख रुपये उकळायचं काम ह्यांनी केलंय पुजारी साहेबांनी. जर खरा निर्णय घ्यायचा असेल डॉक्टर साहेबांचा, उद्या संपदा डॉक्टर आमची बहीण वारली, ह्याचा जर खरा शोध घ्यायचा असेल तर पहिलं पुजारी जो अधिकारिक नाही कारखान्याचं त्याला ताब्यात घ्या तुम्ही, सगळं बॅकग्राऊंड त्या कारखान्याचं सगळं उघडं पडल. आणि काल जे मुख्यमंत्री साहेब आले ना तिथं, त्या उद्घाटनाला आले नाहीत, ते फलटण कारखान्यात, ते स्वराज कारखान्याचं जो वसुली केंद्राचं उद्घाटन करण्यासाठी आलेले ते. एवढं बोलतो मी. आणि एवढं बोललोय तर मला आणखी त्यांच्या धमकीचे फोन येणार 100%. माझ्या जीवाला त्यांच्यापासून 100% धोका आहे, मी आज तुम्हाला मीडियासमोर सांगतो. म्हणजे देवा भाऊ, तुम्ही जर ह्या राठोडांचं ऐकलं तर तुम्ही ज्याला उडान द्यायचं म्हणताय, तुम्ही उडान द्या आणि अशा हजारो लोकांचे बळी घ्या. काय चाललंय महाराष्ट्रात? कायद्याचं राज्य राहिलंय का नाही? तुम्ही मुख्यमंत्री, तुम्ही गृहमंत्री असताना हे तुमचे वळू हे जर अशा पद्धतीनं लोकांच्यावर अन्याय करणार असतील, ज्याचा कारखान्याशी संबंध नाही, त्या जामीनदाराला उलटं टांगून मारताय. अरे त्या संतोष देशमुखांच्या प्रकरणातल्या आरोपीला कधी उलटं टांगून मारलेला आम्ही बघितलं नाही. एखाद्या बलात्कारातल्या आरोपीला आम्ही उलटं टांगून मारताना कधी बघितलं नाही. आणि तुम्ही कारखान्याचा जामीनदार, पैसे पण त्यांनी घेतले नाही, त्याला उलटं टांगून मारताय. मला जवळपास 20-21 मुकदमाचे कालपासून फोन आलेत आणि काही तर रडतायत, अक्षरशः तिकडनं रडतायत की आम्हाला तिथं कारखान्यात त्या कशा पद्धतीनं टॉर्चर केलं जातं. आणि जे वसुली केंद्र आहे, तुमचं पोलीस स्टेशन नाही राहिलं, फलटण ग्रामीणचं पोलीस स्टेशन हे वसुली केंद्र आहे स्वराज्य कारखान्याचं. तिथं 5-5, 6-6 गुन्हे दाखल होत आहेत. एकाच माणसावर एवढे गुन्हे दाखल होतात, कधीतरी ऑडिट करा ना त्याचं. हे करणार आहेत का नाही तुम्ही? आणि संपदाच्या हत्या का आत्महत्या
हे महाराष्ट्राला दाखवण्याची जबाबदारी तुमची आहे. आम्हाला दुःख वाटतं आणि खेदाने सांगावं लागतंय, काल तुम्ही त्याला क्लीन चिट द्यायची एवढी घाई, राज्याच्या गृहमंत्र्यांनी क्लीन चिट द्यावी. तेव्हा भाऊ एवढं काय राजकारणासाठी पडलंय? तुमच्याकडे महाराष्ट्राचा बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे, पण हे सत्तेच्या मस्तावल वळू जे तुम्ही पाळलेत ना, हे ज्या पद्धतीनं लोकाला चिरडतायत ना, याची हाय देवा भाऊ तुम्हाला लागेल. तुमचं नाव खराब होतंय. महाराष्ट्राची जनता ह्यांचा अन्याय अत्याचार हे तुमच्या बळावर करतायत, हे त्या ठिकाणी वरडून आणि बिंबीच्या देठापासून तळतळून सांगते देवा भाऊ, हा गोरगरिबाचा तळतळाट चांगला नाही. त्यामुळे आमची तुम्हाला विनंती आहे की त्या हॉटेलचे सीसीटीव्ही फुटेज, मधुदीप हे हॉटेल कसं काय योगायोग होतो? सगळं रणजित भोसले, रणजित निंबाळकरांच्या भोवतालचेच लोक कसे संपदाच्या आजूबाजूला आहेत. तो धुमाळ किती दिवसापासून तो धुमाळ तिथे आहे. फलटण काय जहागिरी दिली का त्या धुमाळ डॉक्टरला? त्याची बदली झाली का 3 दिवसांनी बदली कशी त्याची कॅन्सल होती? त्या धुमाळचं फलटणमध्ये त्याला का ठेवलं जातंय? त्याच्या मागे कुणाचा हा वरद असतंय हे आपण सगळ्यांनी बघावं आणि संपदाला न्याय मिळवून द्यावा. तिची आत्महत्या आहे का हत्या आहे हे पडलेलं कोडं तुम्ही सोडवताल अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतो. मेहबूबभाई, आपण जर बघितलं तर आता डॉक्टरची आत्महत्या झाली का अपघात आहे या स्पष्ट नाही, पण जे कारखान्याचं नाव आपण घेता ह्याचे अनेक ऊसतोड मजूर असून किंवा मुकदम असेल ह्यांचं मारहाण झाली, त्यांचे काही कंप्लेंट वगैरे नाहीत का पहिले झालेले? असं आहे की एवढी दहशत आहे, म्हणजे आज काल आम्ही बोललो म्हणून हे राठोड अन्याय आणि अनेक लोकांनी अजून आमच्याशी संपर्क केलाय. हळूहळू आता सगळे लोक पुढे येणार आहेत. त्या लोकांना एवढ्या वाईट पद्धतीने मारलं गेलंय की त्यांची दहशत अजून आहे. अहो, संपदानं त्या खासदाराच्या आणि पीएच्या नावानं हे तक्रारीत जॉब दिला. हो, संपदानं दिलाय म्हणून खासदार कशा पद्धतीने वागतोय हे आज महाराष्ट्राला कळायला लागलंय. हगवणे कुटुंब जे विधानसभा लढलंय त्याचे काय हाल, त्याच्या घराची लाईट पाणी बंद केलं, त्याच्या मुली त्यांनी आत्महत्या करायला सुसाईड करायचा प्रयत्न केला, त्या हगवणेनं सुसाईड अटेम्प्ट केला, त्याची बायको फरार, त्याच्या घराला लाईट नाही पाणी नाही. आपण नेमकं महाराष्ट्रात राहतोय का नाही? शाहू फुले आंबेडकरांच्याच महाराष्ट्रात आपण राहतोय का नाही? ह्या सगळ्या जर घटना ऐकल्या तर हे आपण कुठं राहतोय? एक निंबाळकर जिचा नवरा मेलाय, रत्नशिव निंबाळकर, 12 मार्चला ह्यांच्या पक्षाच्या सरचिटणीसाचा भाऊ त्याच्यात आरोपी आहे, तो अजून सापडत नाही. म्हणजे काय चाललंय? तिथं पोलीस स्टेशन आहे का? तर तिथं पोलीस स्टेशन नाही, तिथं स्वराज्य कारखान्याचं वसुली सेंटर आहे आणि रणजित निंबाळकरचे घरगडी हे तिथं काम करतायत. हे सगळ्या लोकांचं ऐकल्यानंतर नंतर लक्षात येतं. एकीकडे आपण बघितलं तर संपदा एक शेतकरीची मुलगी होती. आता हे ऊसतोड मजुरांना मारहाण किंवा हे झाली त्यांनी वरिष्ठांना पोहोचली, पण त्यांना हे जाणीव होती की आपण किती कष्टाने आली आणि ह्या लोकांना जी मारहाण होती ते सरकारपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुद्धा संपदाने केला. संपदानं हा सगळा प्रयत्न केला. तिने डीवायएसपीला तक्रार केली, तिने सीएसला तक्रार केली. उलट संपदानं तक्रार केल्यावर एवढी गंभीर तक्रार आहे, फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून, खोटा फिटनेस सर्टिफिकेट द्या म्हणून दबाव आणताय. म्हणजे किती गंभीर तक्रार आहे. एखादा जर आरोपीचं फिटनेस सर्टिफिकेट दिलं आणि उद्या जर तो जेलमध्ये मेला, सोमनाथ सूर्यवंशी सारखा जर गेला, त्याची जबाबदारी कुणाची? आणि एवढी गंभीर तक्रार असताना सोमनाथ सूर्यवंशी सारखं प्रकरण, जो मॅजेस्टिक कस्टडीत माणूस मारला, एवढं गंभीर प्रकरण असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करताय. डीवायएसपी पीआय उडवाउडीचे उत्तर देतायत आणि अधिकाऱ्याचे नावं तिने लिहिले ना, तर त्याच्यानंतर तिची तक्रार होते आणि तिच्या तक्रारीत तिची चौकशी समिती नेमली जाते, पण संपदाच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही. ती जर वेळीच दखल घेतली असती आणि कठोर पावलं उचलले असते तर आज शेतकऱ्याची मुलगी, आमच्या सगळ्या जिल्ह्याची बहीण ही संपदा जिवंत असते. मेडिकल रिपोर्ट काय सांगतोय डॉक्टर संपदा मुंडे यांचे, त्याच्याबद्दल काही माहिती तुम्हाला मिळाली का? अजून पीएम रिपोर्टच्या नोट्स ज्या आहेत त्या पीएम रिपोर्टच्या नोट्स नातेवाईकाला देणं कंपल्सरी होतं. काल आम्ही त्याचे भाऊ डॉक्टर आहेत, संपदाचा भाऊ हा डॉक्टर आहे, त्याला विचारलं तर त्या डॉक्टरने सांगितलं की अजून पीएम रिपोर्टच्या नोट्स आम्ही पोलिसांना मागतोय, त्या नोट्स दिल्या नाही. याच्यावरून संपदाच्या सगळ्या ह्या आत्महत्या का हत्या याच्या भोवती जो संशय निर्माण व्हायचं कारण जे आहे की त्याच्या पीएम नोट्स का मिळत नाही, का बघायला भेटत नाही, आतापर्यंत पीएम रिपोर्ट का जाहीर होत नाही, का तिच्या नातेवाईकाला दिला जात नाही, की तुमची मुलगीचं मरायचं कारण हे. आणि जे हॉटेलमध्ये संपदा होती ते हॉटेल कुणाच्या संबंधित आहे? भोसले कुणाच्या संबंधित आहे? कुणाचा नगराध्यक्षपदाचा संभाव्य उमेदवार आहे?
मग त्याच्याच हॉटेलमध्ये संपदाचा कसं काय घातपात होतो? ह्या सगळ्या गोष्टी आणि बॉडी कसं खाली उतरून आणली, त्या बॉडीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग केलं का, स्पॉट पंचनामा करताना फोटो काढले का, ते तिच्या नातेवाईकाला कुटुंबाला दाखवले का, हे काहीच केलेलं नाही. त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीत काहीतरी लपवत आहेत. संपदाचा हत्या आहे का आत्महत्या आहे हे त्या ठिकाणी संशय निर्माण होण्यासारखी परिस्थिती आहे. संपदांचं नाव मुंडे म्हणून त्यांची तक्रार घेतली गेली नाही असं काही झालंय तिथं? नाही, तिला तर डायरेक्टच खासदार बोलतानाच बोलले ना की तो बीडची आहे, मुंडे नाव म्हणून नाही म्हणले. त्या तक्रारीत संपदाच्या असं म्हणणं आहे की 10 मिनिटानं माननीय खासदार यांचे 2 PA आले, त्यांनी मला फोन देऊन सन्माननीय खासदार यांनी सांगितलं, तेव्हा मी त्यांना फोनवरील सन्माननीय खासदार यांनी मला विचारणा केली की पोलीस कर्मचारी त्यांची कंप्लेंट आली आहे की तुम्ही बीडचे असल्यामुळे तुम्ही आरोपींना फीट देत नाही. म्हणजे काय? तुम्ही बीडचे म्हणजे सगळं बीड गुन्हेगार, 2-3 लोकांहून तुम्ही आमच्या बीडची पारख करणार, हे खासदारांचं बोलणं आहे. आणि खासदार कोण आहेत? माजी खासदार कोण? त्यांच्याकडे पोलिसांनी तक्रार करायला ते काय पोलीस महासंचालक आहे, ते काय SP आहे का आरोग्यमंत्री आहे? पोलिसांनी कोणत्या अधिकाऱ्यांनी माझ्या खासदाराकडे तक्रार केली? म्हणजे पोलीस कुणाचे घरगडी असल्यासारखे काम करतायत हे यातून दिसून येतं. 10 मिनिटात त्यांचे PA तिथं येऊन फोन जोडून देतात. म्हणजे आपल्या फोनहून आपण दुसऱ्याला बोलायचं नाही, शिवीगाळी करायची, दम द्यायचा, तर स्वतःच्या PAचा फोन त्या ठिकाणी अधिकाऱ्याच्या कानाला लावायचा. म्हणजे ते बाहेर रेकॉर्डिंग कुठे गेली नाही पाहिजे. हा नवीन फलटण पॅटर्न आता त्या ठिकाणी ह्यांनी तयार केला वाटतं. आणि हगवणेसारखे प्रकरण बीडमध्ये नाही घडले, एवढं छळलं नाही गेलं. आज आमच्या कृष्णा आंधळे जसा आरोपी इकडला आमच्या बीडचा संतोष देशमुख प्रकरणातला फरार आहे, तसा तुमच्या इकडं तुमच्या भाजपच्या सरचिटणीसाचा भाऊ दत्तात्रय निंबाळकर फरार आहे. म्हणजे बीडपेक्षा तुम्ही फलटण पॅटर्न नवीन आता महाराष्ट्राला दाखवता की आम्ही बीडच्या पुढे आहेत. ते तुमच्या बाजूला बसलेले राठोड आहेत, त्यांनी बघा बोलत असताना सांगितलं की अचानक पोलीस येतात मला घेऊन जातात. यांना अरेस्ट करण्याची किंवा मग वॉरंट करण्याची परवानगी नेमकं कोण? मॅजिस्ट्रेट कशी इतक्या तात्काळ परवानगी यांना मिळते? FIR दाखल होतात 2 दिवसात 4 दिवसांनी उचलून कसे काही देतात लोक? मुळात असं आहे की कारखान्याकडे जर बाकी एखाद्या मुकदमाकडे असेल तर त्याने ती भरली पाहिजे का? भरली पाहिजे. पण त्याला एक प्रक्रिया आहे. कारखाना त्यांचा चेक घेतो, बॉन्ड घेतो, त्याच्यात 138 होतंय. चेक बाउन्स करून कोर्टातनं 138चा त्याला नोटीस पाठवायची आणि कोर्ट त्या ठिकाणी त्याला शिक्षा करून व्याजासहित पैसे द्यायची तरतूद आहे. पण अशी उचलून आणायची पद्धत ही फक्त नवीन पद्धत फलटण पोलिसांची आहे. पोलीस नाही, फलटण पोलिसाच्या नावाखाली स्वराज्य कारखान्याचं वसुली केंद्र जे आहे त्याच्यामध्ये ही पद्धत आहे. त्यामुळं हे सगळे कर्मचारी देवाभाऊ तुमचे कर्मचारी राहिले नाहीत, हे स्वराज्य कारखान्याचे कर्मचारी झालेत. आमच्या राठोडनी जे सांगितलं हा तर मुकादम पण नाही ना, याला उलट टांगून मारताय. एवढा काय गुन्हा केला त्यांनी? उलट टांगून मारणे एवढा? हे कायदा हातात घ्यायचा अधिकार यांना दिला कुणी? ही दहशत दादागिरी ही जर बाहेरच्या मुकदमावर एवढी असेल तर तुम्ही विचार करा फलटणमध्ये. आणि देवाभाऊ प्रत्येक वेळेला तुमच्या सत्ताधारी पक्षाच्या वळूच्या ह्या गुंडगिऱ्या दादागिऱ्या त्या ठिकाणी उघड करायला कोणता तरी संतोष देशमुख मरावा लागतो का? कोणती तरी संपदा मुंडेच मरावं लागते का? त्याच्याशिवाय ह्या प्रकरणाला वाचा फुटणार नाही का? माणूस जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या लोकांची दादागिरी तुम्हाला दिसणार नाही का? त्यासाठी कुणाचा तरी बळी जावा लागेल? हे कुठपर्यंत चालायचं? प्रत्येक ठिकाणी कुणीतरी मरावंच लागेल का? मग उद्या मसवडच्या पोलीस स्टेशनमध्ये कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का? दहिवडीच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्या करावं लागेल का? धुळ्यातल्या सिंदखेड्याच्या पोलीस स्टेशनला कुणीतरी आत्महत्याच करावं लागेल? त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल की इथं आपले वळू कशा पद्धतीने सत्तेचा मास दाखवतायत. हे वागणं हे बरं नाही. हे आपण कुठं चाललोय, कोणत्या मार्गाने चाललोय देवाभाऊ याचा विचार करा. कालची सभा होती फलटणची, ती सभा कुठेतरी मुंडे कुटुंबियांच्या दुःखावर मीठ चोळणारी सभा होती का? ते थेट तिथे या ठिकाणी बोलले, काही घाई करत बोलत होते? संपदा मुंडेंच्यावर अन्याय करणारी ती सभा होती. संपदा मुंडेच्या किंकाळ्या ह्या देवाभाऊला संवेदनशील असतील तर ऐकू येत्याल ही अपेक्षा आम्हाला होती. पण देवाभाऊला त्या किंकाळ्या ऐकू नाही आल्या तर ते मगरमच्छचे आसू दिसले. आणि देवाभाऊनी त्यांच्या आरोपीची स्तुती करायला काही शिल्लक ठेवलं नाही. हो देवाभाऊ, तुम देखना नहीं चाहते क्या? देखकर अंधे बनने का एक्टिंग कर रहे हो, ये आप ही जानते हो देवाभाऊ. मगर ये जो कुछ कर रहे हो ये काफी गलत कर रहे हो. ये इंसानियत के लिए काफी शर्मिंदगी की बात है.